आपल्याला वाटतं शेतकऱ्याचं आयुष्य खूप चांगलं आहे, पण हे बघा माझ्या पाठीमागे ऊस आहे. ऊसाला सरीनुसार पाणी दिल्यानंतरही जे उंदीर असतात किंवा घुशी असतात त्याच्यामुळे जे घळं काढलेली असतात त्यामुळे आपण पाणी किती देतोय याचा अंदाज येत नाही. आणि मग पाणी जोपर्यंत सर कंप्लीट होत नाही त्यानंतर एक्स्ट्रा पाणी जे वाहतं ते हे बघा, हे तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीत पाणी एक्स्ट्रा जातं. आता हे थोडंसं दोन पार्ट आहेत की एकतर पाण्याकडेही लक्ष पाहिजे, परंतु या घडीमुळं अंदाज येत नाही की ही भरली आहे का नाही सर. तोपर्यंत पाणी एका ठिकाणहून दुसरीकडे जातं. कधी कधी तर पाण्याचा अपव्यय होतो, जसं की घड जर दुसरीकडं निघत असेल समज, तर पाणी त्या दृष्टीनं गेलं जातं, तिथं गेलं जातं, म्हणजे तिथं खपलं जातं. तुम्हाला ह्या गोष्टी बऱ्यापैकी माहिती असू शकतात मे बी, पण हा एक अनुभव शेअर करावा असं वाटलं म्हणून मी तुमच्याशी शेअर केला.